श्रीराम, जय महाराष्ट्र. तर मागं मी एक व्हिडिओ बनवला होता परत कार मॉडिफाय करता. त्याच्यात मॉडिफायमध्ये एलईडीचा वापर करता. खूप हाय बीमवाले एलईडी लावता. त्याच्यावरच गुजरात पोलिसांची, सुरत पोलिसांची खूप चांगली कारवाई चालू आहे. त्याच्यावर ते परत मागं पण एक व्हिडिओ बनवला होता. त्याच्यात पण त्यांनी खूप चांगली कारवाई केली होती. नाईटला सुद्धा आरटीओ थांबायचे आणि जी गाडीला मॉडिफाय एलईडी असेल, हाय बीमचे एलईडी असतील, आफ्टर मार्केट मॉडिफाय त्यांच्यावर लगेच कारवाई केली त्यांनी आणि ते जागीच बंद केले आणि तसंच त्यांच्यावर कारवाई करून चालन केले. हे महाराष्ट्र पोलिसांना काय दिसत नाही. बाकी रिकामे चालन फाडण्यापेक्षा तुम्ही पण उतरा रस्त्यावरती, नाईटला उतरा. जेवढे बी हाय बीमवाले एलईडी असतील त्यांच्यावर कारवाई करा. कारण की नाईटच्या जेवढी बी रस्त्यावर चालता, तो जेव्हा हाय बीम असतो ना, त्यावेळेस काही सेकंदासाठी माणूस डायरेक्ट ब्लाइंड होतो. पुढं काय येत आहे, काय आहे, काय नाही, काहीच समजत नाही, काहीच दिसत नाही. बाकी दुसरी रिकामे चालन करण्यापेक्षा तुम्ही हे चालन तरी नक्कीच करा आणि या एलईडी लाईटवरती कारवाई व्हायलाच पाहिजे. कारण की खूप धोका आहे. मी स्वतः पण जेव्हा गाडी चालवतो ना, जेव्हा हाय बीमवाले एलईडी वाले जेव्हा समोरून कार येतात आणि त्याच्यात ते लो बीम पण करत नाही, हाय बीमवरतीच चालवतात. आपण कितीही त्यांना अपर डिपेंड आहे, पण तरी त्यांना काही फरक पडत नाही. पण प्लीज हे खूप महत्वाचं आहे की जे हाय बीमवाले एलईडी मॉडिफाय करतात याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. तर माझ्या सर्व मित्रांना हेच सांगायचं आहे, तुम्ही कितपत सहमत आहात अशा या कारवाईवरती नक्कीच कमेंट करा आणि आपले महाराष्ट्राचे, आपले जिल्ह्यामधले जेवढे बी आरटीओ असतील सर्वांना टॅग करा तुम्ही पण, जेणेकरून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि जो नाईटला त्रास होतो ना आपल्याला गाडी चालवताना त्या एलईडी लाईटमुळे, हाय बीमचे एलईडी लाईटमुळे, हा त्रास कुठं ना कुठं कमी व्हायलाच पाहिजे. कारण की तो एवढा मोठा धोका आहे आणि 100% जास्त करून जर नाईटला जर ऍक्सिडेंट होत असतील ना त्याच कारणामुळे. कारण की जेव्हा आपण गाडी चालवतो ना, वन वे असतो ना, त्यावेळेस खूप घाण परिस्थिती येऊन जाते. गाडी इकडे जर उतरली डायरेक्ट खाली जाईल, इकडे जर गेली डायरेक्ट त्या गाडीत घुसल. तर महाराष्ट्र पोलिसांना, महाराष्ट्र आरटीओला हे सांगणं आहे की तुम्ही पण रस्त्यावर उतरा आणि अशी कारवाई नक्कीच करा, जेणेकरून येईल हाय बीम एलईडी मॉडिफाय करता त्यांच्यावर चालन नक्कीच करा. खूप गरजेचं आहे. सल्यूट आहे सुरतच्या पोलिसांना, गुजरात पोलिसांना. खरंच मानलं मी. मागं पण एकदा कारवाई झाली होती, त्यांनी चालू केली होती, आता परत त्यांनी कारवाई चालू केली आहे. खूप भारी वाटलं. किती लोकांना वाटतं की आपल्या महाराष्ट्रात पण एलईडी वरती कारवाई व्हायलाच पाहिजे. बघू जेवढा होईल तेवढा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय श्रीराम.